श्री विष्णू महापुराण अध्याय 11 ध्रुव बाळाची तपश्चर्या। पराशर मुनींनी मैत्रेयाला स्वयंभू व मन्वंतरात घडलेली कथा सांगायला सुरुवात केली। 14 मनूंपैकी पहिला मनू स्वयंभू व मनू व त्याची पत्नी शतरूपा यांना प्रियव्रत व उत्तानपाद अशी 2 मुले होती। राजा उत्तानपादाला सुनीती व सुरुची नावाच्या 2 राण्या होत्या। सुरुची राजाची प्रिय पत्नी होती। तिच्या मुलाचे नाव उत्तम होते। सुनीती राजाला आवडत नव्हती। तिच्या मुलाचे नाव ध्रुव होते। एक दिवस उत्तम उत्तानपादाच्या म्हणजे पित्याच्या मांडीवर बसला असताना ध्रुवही त्यांच्या मांडीवर बसण्यासाठी जाऊ लागला। तेव्हा ध्रुव बाळाच्या सावत्र आईनी म्हणजे सुरुचीने त्याला मांडीवरून ओढून अपमानित केले। तुला राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा असेल तर तपश्चर्या करून माझ्या पोटी जन्म घेण्याचा वर माग, असे सुरुचीने म्हटले। आपल्या सावत्र मातेच्या अशा कठोर शब्दांनी दुःखी होऊन ध्रुव बाळ रडत रडत आपल्या मातेकडे गेला। सुरुचीने मुलाच्या केलेल्या अपमानाने सुनीती अतिशय दुःखी झाली व ध्रुव बाळस म्हणाली, तुला उत्तम प्रकारे राजसिंहासनावर बसायचे असल्यास भगवंताची आराधना कर। लहान असूनही मानभंग सहन न झालेल्या ध्रुवाने आईच्या सल्ल्यानुसार इष्टध्येयाच्या प्राप्तीचा निश्चय केला व राजमहाल सोडला। वाटेत त्याला महर्षी नारद भेटले। नारदांनी त्याला मधुवनात जाऊन भगवंताचे ध्यान करण्यास सांगितले। त्याप्रमाणे ध्रुवाने मधुवनात ध्यान धारणेला सुरुवात केली। ध्रुवाने प्रथम फळे आणि नंतर पाणी व शेवटी केवळ श्वासावर राहून तपश्चर्या केली। नंतर आपले प्राण रोखून हरीचे ध्यान करू लागला। त्याची समष्टी प्राणाशी एकरूप झाल्याने सर्व जीवांचा श्वासही रोखला गेला। तेव्हा सर्व देव भगवंतांना शरण गेले। अखेर ध्रुवाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी प्रसन्न झाले। ध्रुवाने त्यांची स्तुती केली। ध्रुवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांनी ध्रुवाला तू पृथ्वीवर 36,000 वर्षे राज्य करून अखेर जे लोक कधीही नष्ट होत नाही अशा ध्रुवलोकात वास करशील असा आशीर्वाद दिला। तपश्चर्यानंतर ध्रुव राजधानीत यायला निघाला। ही बातमी महर्षी नारदांद्वारे आधीच उत्तानपाद राजाला कळल्याने राजा अमात्यांसहित ध्रुवाच्या स्वागताला गावाच्या वेशीवर येऊन थांबला। मंगलवाद्यांच्या गजरात ध्रुवाचे स्वागत करण्यात आले। उत्तानपादाने अमात्य व मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून ध्रुवाचा राज्याभिषेक केला। पुढे ध्रुवाचा विवाह प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमेशी झाला। तिला कल्प व वत्सर अशी 2 मुले होती। ध्रुवाचा दुसरा विवाह वायुपुत्री इलाशी झाला। तिच्यापासून त्याला उत्कल नावाचा पुत्र व एक कन्या झाली। एके दिवशी ध्रुवाचा भाऊ उत्तम मातेसह हिमालयात गेला असता एका बलवान यक्षाकडून मारला गेला। तेव्हा चिडून ध्रुवाने मोठ्या सैन्यासह हिमालयातील घाटीतील यक्षाच्या अलकापुरीवर स्वारी केली। सर्व यक्ष ध्रुवावर तुटून पडले। मात्र पराक्रमी ध्रुवाने त्यांचा पराभव केला व कित्येकांना ठार केले। तेव्हा यक्षांनी मायावी युद्ध आरंभिले। ध्रुवाने नारायण अस्त्राच्या सहाय्याने त्यांचा नाश करून भयंकर उत्पात आरंभिला। ध्रुवाने यक्षांचा केलेला संहार पाहून ध्रुवाचे पितामह म्हणजेच आजोबा स्वयंभू व मनू प्रकट झाले व ध्रुवाला आपल्या क्रोधाला आवर घालण्यास सांगितले। एका यक्षाच्या चुकीपोटी असंख्य यक्षांची हत्या केल्याचे निदर्शनास आणून दिले व त्याबद्दल कुबेराची क्षमा मागण्याचा सल्ला दिला। त्याप्रमाणे ध्रुवाने कुबेराची स्तुती करून क्षमायाचना केली। कुबेराने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले। ध्रुवाने श्रीहरी स्मरण नित्य राहो असा वर मागितला। अशा प्रकारे 36,000 वर्षे प्रजेचे सन्मार्गाने पालन करून ध्रुव अखेर आपला मुलगा उत्कल यास राज्यकारभार सोपवून बद्रिका आश्रमात निघून गेला। त्याच ठिकाणी ध्यान साधनेत मग्न असताना श्रीहरीच्या सेवकांनी आणलेल्या विमानातून त्रैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळाच्याही वर असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या निजधामात पोचला। अशा प्रकारे अढळपद मिळवले। भौगोलिकदृष्ट्या ध्रुव हा चमकता तारा उत्तर गोलार्धात उत्तर दिशेला पृथ्वीपासून 434 प्रकाश वर्षे दूर असून स्थिर आहे। अशी ही पवित्र कथा जो कोणी सांगेल अथवा ऐकेल त्याची सर्व पापे नष्ट होतील, त्याचे जीवन सफल होईल, त्याला सुख शांती समृद्धी सारे काही मिळेल।
श्री विष्णू महापुराण अध्याय 11 समाप्त.